पिचली माझी बांगडी 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 तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढी तू साजना आझाद केलं तुला कोणीतरी होती खरी मला जीव लावणारी एक दिवस हे आठवून तू रडशील रा एका जोरदार टाळ्या वाजूया सर्वांच्या महाराष्ट्रभर ज्या गाण्याने धुमाकूळ घातला अशा या पिछली माझी बांगडी या गाण्याचे गायक गायत्री साळवे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पिछली माझी बांगडी या गाण्याचे मूळ गायक सुप्रसिद्ध गायिका गायत्रीजी साळवे या ठिकाणी आहेत. त्यांचं देखील गाणं तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळणार. एकदा सर्वांचा आवाज येतो गणपती बाप्पा मंगल मूर्ती. त्यामध्ये टाळ्या वाजवा, कारण या कलाकाराने म्हणजे खूप कमी दिवसामध्ये रसिक प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवले आपल्या आवाजाच्या माध्यमातून. खरं तर हे कलाकार दिसत नाही आणि आत्ताचं जे गाणं ते गाणार आहेत त्या गाण्यावरती गौतमी पाटीलने परफॉर्मन्स केलेला आहे. व्हिडिओ जो चित्रित झालेला आहे तो गौतमी पाटील त्या गाण्यामध्ये आहे. तुम्ही त्या गाण्याचे शब्द सांगितले की लगेच ओळखताल, पण मी गाण्याचे शब्द न सांगता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध गायिका ज्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये ज्यांचं गाणं वाजल्याशिवाय राहत नाही किंवा त्यांच्या गाण्यावरती रील्स केल्याशिवाय तुम्हाला मोह महिला मंडळीला तर आवरतच नाही, अशा गाण्याच्या गायिका गायत्रीताई विजय साळवे यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण समोर यायचं आणि गीताचे बोल न सांगता त्यांना विनंती करतो की ते गाणं या ठिकाणी आपण गायचं. एकदा सगळ्यांच्या जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. कसे सगळे मॉनिटर कमी करा थोडस. सगळेजण बरे आहेत का? जर एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. करू स्टार्ट गाणं. बाजारी जाता घोर वाटे जीवा कुठून अचानक तोडवा वाटेला बाजारी जाता घोर वाटे जीवाला कुठून अचानक तोडवा वाटेला घडा पोणी तो दही दूध चूर्ण माझा घडा पोणी तो ग तुझा कृष्ण सावळा माझी छेड काढी तो
दादा म्हणल्याप्रमाणे एकदा साऊंड दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरंच खूप सुंदर असं साऊंड लावलंय. ग तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो, कृष्ण मुरारी माझी छेड काढतो, ग तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो. बाजारी जाता घुरवाटे जीवाला, कुठून अचानक येतो आडवा वाटेला. बाजारी जाता घुरवाटे जीवाला, कुठून अचानक येतो आडवा वाटेला. तरी दूध चूर्ण माझा घडा फोडितो, तरी दूध चूर्ण माझा घडा फोडितो. ग तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो, तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो, ग तुझा काना माझी छेड काढतो. यशोदा म्हणे आता बांधून उखळाला, समजावून सांगते मी माझ्या बाळाला. यशोदा म्हणे आता बांधून उखळाला, समजावून सांगते मी माझ्या बाळाला. गोठ्यातला गाई म्हशी दोघ सोडितो, गोठ्यातला गाई म्हशी दोघ सोडितो. ग तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो, तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो, तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो. धरुणी गात माझा पदराडितो, धरुणी गात माझा पदराडितो. ग तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो, तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो, तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो, तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढतो. क्या बात आहे. गायत्री ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हे गाणं खरोखर किती जणांनी ऐकलं होतं आणि पाहिलं होतं ना, पण गायकांना बघितलं होतं का? नव्हतं. ते संदीप भाऊंमुळे तुम्हाला बघायला मिळालं. एकदा जोरदार टाळ्या संदीप भाऊ ठाकूर यांच्यासाठी झाल्या पाहिजे. तुला होईल माझी जाणीव, जवा जाईल माझा जीव. मग भासेल प्रेमाची उणीव, नाही येणार मी रे परत. गमावून तुझ्या पाखराला आशिष तू, विरहाच्या लाटात असा बुडशील रा. कोणीतरी होती खरी मला जीव लावणारी,
या ठिकाणी आत्ता जे आलेत पाखरा आझाद केलं फेम किशोर दादा, तर त्यांच्याच गाण्याचं जे फिमेल व्हर्जन होतं साजना आझाद केलं तुला, त्याचा फक्त एक मुखडा मी सादर करते आणि त्यानंतर पिसली माझी बांगडी हे गाणं सादर करते. साजना आझाद केलं तुला, तर या ठिकाणी मला सांगा, पिचली माझी बांगडी हे गाणं कोणी कोणी ऐकले? सगळ्यांनी ऐकले? इकडं इकडं ऐकले ना सगळ्यांनी? तर सगळ्यांनी एन्जॉय करायचं आहे. मी हे एक शेवटचं गाणं गाणार आहे आणि मी जाणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी एन्जॉय करायचं. करणार ना? बाई गमी नार गोकुळची, बाई गमी नार गोकुळची. सगळ्यांनी एन्जॉय करायचं. मी जाऊ का? कुणीच डान्स करत नाही. जाऊ का मी? हा घ्या. हातवर महिलांच्या हातवर, सगळ्यांच्या हातवर. एन्जॉय करायचं आपण सगळ्यांनी. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी, तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी, गीत गाणं तुझी रे नाही बरी, गीत गाणं तुझी रे नाही बरी. बाई गं पिचली माझी बांगडी, बांगडी
एकदा सगळ्यांनी बोलायचं आहे माझ्या मागं. बाई ग पिचली माझी बांगडी. जेवले नाही वाटत इकडच्या महिला मंडळी. काय झालंय? जरा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या वाजवा बरं. असाच टाळ्यांचा जसा आवाज आहे तसा गाण्याचं पण आलं पाहिजे. ओके. बाई ग पिचली माझी बांगडी. बाई ग पिचली माझी बांगडी. बाई ग पिचली माझी बांगडी. बांगडी, बांगडी. पिचली माझी बांगडी. बांगडी, बांगडी. बाई ग पिचली माझी बांगडी. बांगडी, बांगडी. बाई ग पिचली माझी बांगडी. बांगडी, बांगडी. बाई ग पिचली माझी बांगडी. क्या बात आहे. एकदा गाणं आवडलं असेल तर जोरदार टाळ्या वाजू द्या सर्वांच्या हात वरती करून. बोला आला रे आला गणपती बाप्पा. क्या बात आहे. धन्यवाद. संदीप भाऊ ठाकूर यांना विनंती, भाऊ स्टेजवरती यायचं 1 मिनिट. अंजनाताई आपल्याला विनंती, आपण पुढे यायचं, एक साडी घेऊन यायची आहे. आणि या गायत्रीताई ज्यांना लहानाचं मोठं ज्यांनी केलं, ज्यांनी संगीताचं शिक्षण त्यांना दिलं, त्यांचे वडील विजयजी साळवे आज आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. भाऊ काकांना विनंती, आपणही पुढे यायचंय. आणि गायत्रीताईंचाही असा सन्मान या ठिकाणी होतोय. काकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण कला क्षेत्रामध्ये घरून सपोर्ट असणं खूप मोठी गोष्ट असते. आणि ती काकांनी आपल्या मुलीला सपोर्ट केला, किती मेहनत केली असेल, क्लासेस लावले असतील, काय काय केलं असेल त्यावेळेस. त्याच्या पाठीमागे गायत्रीची मेहनत आहे, परंतु घरून सपोर्ट असल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाही. त्याच्यामुळे गायत्रीच्या पप्पांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि गायत्रीचे बंधू डॅनी ते सुद्धा आलेले, त्यांना विनंती, या या दादा. डॅनी साळवे म्युझिक. 1 मिनिट. खरं तर गायत्रीने एक गाणं गायलं होतं लग्नामध्ये, आशिषच्या बहुतेक ना, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की माझा भाऊ सुद्धा मला बोलत नाही. कितीतरी दिवसापासून काहीतरी त्यांचं लहानपणीचं भांडण होतं, त्या भांडणामध्ये त्यावेळेसपासून ते बोलत नव्हते. परंतु आज ते एका स्टेजवरती उपस्थित आहेत. भाऊ, वडील आणि गायत्री तिघेही ते उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. सन्मान या ठिकाणी गायत्री ताईंचा केला जातोय. ताईंना विनंती की आपण तो सन्मान स्वीकारायचा. सुंदर अशी ही साडी ताई आपल्याला संदीप भाऊ ठाकूर एका भावाकडून बहिणीला मिळते, तिचा आपण सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. हा, इथे दिली साडी, दिली साडी दिली. हल टाळ्या जरा सगळ्यांच्या जोरात. ताई 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 डॅनी डॅनी या तिघांचा सन्मान या ठिकाणी होतोय. पप्पांचा, गायत्रीचा आणि डॅडीचा. साळवे परिवारासाठी सगळ्यांचा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. संदीप भाऊकडे आलेल्या सगळ्याच पाहुण्यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातो.